नमस्कार मित्रांनो, तर योगेश भाऊच्या चॅनलमध्ये सगळ्याचं स्वागत आहे. सगळ्याला गुड मॉर्निंग. तर आज सोमवार आहे, उन्हाचा टायमिंग झाला आहे. तर संध्याकाळी जायचं तिकडे कार्यक्रमाला जेवायला. जरा एडूनच वाटायला लागली. मग ते लायलं आणले दुकानात ना, ते थोडं तळावं म्हणलं. येणार आहे आमची मम्मी आता परवा दिवशी, 2 दिवसात येईल आता. थोडं लायलं तळतो. काही आई गेल्यापासून लय दिवसाला स्वयंपाक घरी करतच नव्हतो. पण ते ताई म्हणल्या काही तुमचं नुसतं रोज संभाषणच ऐकतोय म्हणल्या, आम्ही काहीतरी रेसिपी केलेलं दाखवच नाही असं म्हणल्या. आता रेसिपी करायला काय मी घरीच नव्हतो, सारखं बाहेर असल्यामुळे रेसिपी काही करतच नव्हतो बाबा. सामान जे संपल्यात आई आल्यावर तेल हे आणीन. दोन 125 ग्रॅम आणले, लायलं 20 रुपयाचं 2 छटा. तेवढंच करायचं. थोडं एवढं तळतो, एवढं पण नाही तळणार, थोडंच तळणार कारण एवढं बी नाही तळणार मला. आणि घरी काय जेवाय नसल्यामुळे रेसिपी काही करतच नव्हतो मी, कारण घरी करायलाच नव्हतो काही. कसं दाखवणं तर म्हणलं आता तुम्ही रोज नुसतं बोलणं भाषणच सांगताय, रेसिपी कसं काय व्हिडिओज दाखवा नाही तुम्ही काही. पण आता आई आल्यावर रेसिपीचा व्हिडिओ दाखवत जाईल तुम्हाला. सोमवार असतो. जरा काल दवाखान्यात गेलतो कारण जरा विकनेस पण आलेलीच होत होतं. मग ते गोळ्या असल्यामुळं गोळ्या खाल्ल्या, त्या येताना इंजेक्शन केले कोरडूत सकाळी. गरगर फिरल्यासारखं होतंय आणि त्याच्यामुळं म्हणलं मग हे करावं. त्याच्यासाठी लायलं खायचं थोडं तळून, नाहीतर नाही भरायचं मी कधी करत. कारण गोळ्या असल्यामुळे जरा असं चक्कर आलेली होतं. या टायमिंग बी भरपूर झाले आता. काल मनोज भाऊच्याच गावात कार्यक्रम होता, मग तिकडंच राहिलो होतो मुक्कामाला रात्री. सकाळी 10 वाजता आलो तिथून. म्हणलं घरी गेलो आता नव्हतं काय करणार, पण ती गोळ्या असल्यामुळे जरा येड्याने वाटायला लागलं. मी पत्र्याची खोली असल्यामुळे लय गरम व्हायला लागली होती. पाणी पण हाड्यातलं गरम झालं. 2 दिवस झालं पाणी आणलेलं आहे. थोडं चटणी मीठ. शाबून पीठ होतं तेल खाट आणि खोकला इथे एक तर आहे का. तुमचं झालं असं जेवण खेळून आता करावं लागतंय सगळं मलाच. आता 7 तारखेला यायची आहे. 8 तारखेला येते मी सकाळी इथं. 9 तारखेला मासिक आहे, त्यामुळे 8 तारखेला येते की इथे सगळे. दाजी द्यायची, बहीण द्यायची, आई द्यायची. गुरुवारी एकादश आहे आणि शुक्रवारी ते मासे.
नसल्यामुळे काही रेसिपी करत नव्हतो, त्याच्यामुळे काही व्हिडिओ दाखवतच नव्हतो किंवा रेसिपीचे व्हिडिओ काढतच नव्हतो. असं करायचं हो. ते वेगवेगळ्या पात्र्यात असल्यामुळे गरम व्हायला लवकर ते. भाभी सोमवार आहे काय तुमचा? भाभी सोमवार आहे? सोमवार आहे काय? लायला तळायला म्हणलं सोमवार आहे का? तुमच्या नावचं तळायला असतं 2-4 खायला म्हणून म्हणलं सोमवार आहे का? हा दोनच्या शेंगदाणा 2 छटा घालायला त्यातला एवढं ठेवले आणि एवढंच तळले. बस झालं बस. एवढंच पाणी प्यायला आधार आपल्या. तळून झालं एवढं तळले त्याच्यात टाकून आणि थोडं चटणी आणि मीठ. थोडी चटणी आणि मीठ टाकायचं. एक छटक तळण, एक छटक राहिले. एक छटक आणलं असतं बरं झालं असतं. किती तळलंय तर एवढंच तळलंय. पाणी पेट आहे का बघा इकडे आहे काय? हा अगं बाई काय एवढं तळलंय म्हणलं तुम्हाला असलं सोमवार तर तळलं असतं. रात्री ती उडीचा गरण की शिरा खाल्लाय म्हणून आज रेसाला जम नाही माझ्या ह्यावा 2 पुऱ्या तोंडात गाडी जाईल मी काय काय होतंय माणसाला उन्हाचं. पाडव्या दिवशी पोळी खाल्ली 2 दिवस भाकर खाल्ली नाही. काय करा लायलन केलंय तळलं या खायला म्हणलं आता मित्रांना. बास करा आता चिता फोडायचं मुर्द्या. कुठलं पाणी आपल्या डळात माझं ताण जात नाही.
आम्ही जायचं आम्हाला त्या फिरतो त्या पर्यंत जात पत्र्याच्या घरात उभं राहा वाटत नाही. हा तिथं लागा वाटेल. एक दिवशी भावजाई आली साऱ्या घरात ह्या घरात त्या घरात येईल आता आमची आई परवा दिवशी यायचे त्या. बरोबर येईन शुक्रवारी माशी काय. होय दोन छटाक आणले त्यातलं निमच तळले. किती एवढे वेळ तळले. तेलकटा नव्हते संध्याकाळी जायचे गाण्याला पिंपळण्याला. मग तिथं सोमवार सोडायला सांगितले त्यांनी. आज होय. नाहीतर स्वयंपाक केला असता. तिथे गाणी येते मग जेवायला सांगितले म्हणल्यावर कसं जेवायचं. एवढंच येते का त्याचा म्हणजे तेवढंच येते का आता. उद्याचा येळ जायला अजून त्याला. पाडलेला आहे त्या काय त्या शिरा काढलेला आहे त्या का. हे कोणी फोडले की जत्रा झाली की मी त्या माझा मित्र म्हणला ड्रम आणा माझं टमटम न्या पाणी आणून करा म्हणला चालू बांधकाम. पिंपळण्याचा मित्र आहे ती. पाऊस कवा पडायचा आणि काय व्हायचा करायचं चालू. चला मित्रांनो सोमवार होता आज. लायलन खाल्लं 2 छटाक आणले त्यातलं एकच छटाक तळलं. बऱ्याच दिवस झालं माणसं आपली म्हणली फॅमिली योगेश भाऊ रेसिपीचा व्हिडिओ दाखव नाही तो. पण आता आई आल्यावर नक्की दाखवीन कारण मी घरी काही स्वयंपाकच करत नव्हतो त्याच्यामुळे काही दाखवलंच नाही. मोबाईल पण लागला गरम व्हायला उन्हामुळं. तर चला मग आजचा आमचा लायलनची एवढा तळल्याला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. सोमवार कोणाकोणाचा असतो माझं एकदम लहान म्हणजे 4थीत असल्यापासून सोमवार 4थीत 5वीत असल्यापासून सोमवार आहेत माझं. मी कधी सोमवार मोडत नाही आणि मोडणार पण नाही मरेपर्यंत. माझी खूप श्रद्धा आहे महादेवावर. सोमवार एकादशी आणि पौर्णिमा एवढं वार असते तर गुरुवार आणि चतुर्थी मोडली मला लई व्हायला लागली त्रास म्हणून 2 वार मोडले मी गुरुवार आणि चतुर्थी. सध्या सोमवार एकादशी आणि पौर्णिमा एवढं वार करतो मी कारण आईची एकादश मोडली आता भवारल्यापासून सगळं मोडले त्यामुळे मला धरावं लागते. आई म्हणली एकादश बी मोडू नको आणि महिन्याची वारी पंढरपूरची करत जा तेवढं ठेवलंय चालू मी आता सध्या. तर कुळदेवताचा वार बी रविवार धरायचा आहे पण लगेच सोमवार असतो पण जाऊ द्या धरण एवढं वर्षश्राद्ध झाल्यावर भाऊचं. चला मित्रांनो मग आमचा हा लायलन चिवड्याचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटू पुढच्या वेळेस. धन्यवाद.